नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ITIच्या संदर्भात महत्त्वाची ॲड आली MPSC कडनं. प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल आणि मुख्याध्यापक अर्थात हेडमास्टरसाठी ही जाहिरात आहे. 136 पदांची जाहिरात आहे. खूप चांगली जाहिरात आहे. यामध्ये आपण समजून घेऊया की यासाठी तुम्ही जर पात्र असाल तर फॉर्म भरताना कोणकोणती डॉक्युमेंट लागतात, ही डॉक्युमेंट कधीची लागतात आणि ही डॉक्युमेंट नसेल तर याला काय ऑप्शन आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यात काही तुम्हाला डाऊट वाटले, काही प्रश्न, काही अडचण वाटली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. त्याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल. अजून एक मुद्दा मी सुरुवातीलाच क्लिअर करतो. याच्यापूर्वी पण काही व्हिडिओ मी घेतलेले आहे. तुमचं प्रोफाईल कसं बनवायचं, प्रोफाईल बनवल्यानंतर फॉर्म कसा भरायचा, तो व्हिडिओ पण एकदा बघून घ्या. तिसरा मुद्दा, ह्या व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला काही डॉक्युमेंट तुम्हाला सांगणार आहे, ते डॉक्युमेंट तुम्हाला एक्सप्लेन करतो, पण पुढे सुद्धा ह्या डॉक्युमेंटबद्दलचे व्हिडिओ मी सेपरेट घेणार आहे. अर्थात NCL, डोमेसाईल, नावात बदल, कोणत्या नावाने फॉर्म भरावा, याचे सेपरेट छोटे छोटे व्हिडिओ मी घेणार आहे. त्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ घेतल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन जाईल आणि त्या नोटिफिकेशनच्या आधारे तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकाल किंवा माहिती घेऊ शकाल. सो आजच्या व्हिडिओमध्ये हे सगळी माहिती आपण घेऊया. ही माहिती घेण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये इग्नाईट अकॅडमीने ITI प्रिन्सिपलची सुद्धा बॅच रन केली होती, घेतलेली आहे. सो त्याच धर्तीवर तुम्हाला माहिती असेल RTO AMVIची पण बॅच आपण घेतलेली आहे. सो इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये सुद्धा इग्नाईट अकॅडमी खूप मोठ्या लेवलला काम करते. खूप जास्त रिझल्ट पण आपले आहेत. सो तुमच्यासाठी आम्ही ही बॅच पण लॉन्च केलेली आहे. MPSC रिक्रुटमेंट 2025ची प्राचार्य, उपप्राचार्य, मुख्याध्यापक, सहाय्यक प्रशिक्षणार्थी, सल्लागार आपण त्याला म्हणतो. गट बचं टेक्निकलचं पद विथ गॅजेटेड पद आहे. 132 पद आहे. यामध्ये तुम्हाला ही बॅच 6999 मध्ये अवेलेबल आहे. फीचर बघा, ऑल सेशन आर लाईव्ह असणार आहे. अनलिमिटेड व्ह्यू आहे. एक्सपर्ट फॅकल्टीकडून तुम्हाला टीच केली जाणार आहे आणि लेक्चरचे PDF नोट्स तुम्हाला अवेलेबल आहे. टेस्ट सिरीज इन्क्लुडेड आहे याच्याच फीमध्ये. टेस्ट सिरीज बाजूला लावायची गरज नाही आहे आणि चॅप्टर वाईज MCQ सॉल्विंग सेशन पण अवेलेबल असणार आहे. सो पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठीच ही फी लागू आहे बघा, 6999. ही बॅच तुम्हाला घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक दिली आहे. लिंकवर क्लिक करून बॅच डायरेक्ट परचेस करू शकता. कुणालाही कॉल करायची गरज पडणार नाही. डायरेक्टली बॅच आपण परचेस करून अभ्यास चालू करा. बॅच 1 ऑक्टोबरपासून चालू होणार आहे. सो आत्ता बॅचला चालू होणार फक्त आठवडा बाकी आहे. आता मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी परत एकदा मी मला सांगू इच्छितो की पब्लिश झाले काही व्हिडिओ किंवा प्रिव्हियस जे व्हिडिओ आहे ते घेतलेले मी, प्रोफाईल कशी बनवायची, फॉर्म कसा भरायचा आणि कागदपत्रे कोणती व कधीचे लागणार आहे. हा व्हिडिओ तर आजच घेतोय आम्ही. दोन्ही व्हिडिओ एकदा बघून घ्या, त्यात डिटेल माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर आता अपकमिंग जे व्हिडिओ येणार आहे ते पुढचे बघा. अनुभव कुणाचा चालणार आहे, अनुभव प्रमाणपत्र फॉर्मॅट कसा असावा, सॅलरी स्लिप लागणार का, महिला आरक्षण कसं मिळतं, समांतर आरक्षण का, NCL बाबतची डिटेल व्हिडिओ मी घेणार आहे, काळजी करू नका. त्यानंतरच फॉर्म भरा. ओपन OBC, EWS, SCBC फॉर्म कशातून भरावा हा पण माझा व्हिडिओ येणार आहे. सो हे सगळे व्हिडिओ देताना विथ प्रूफ तुम्हाला मी सांगणार आहे. काही GR पण दाखवणार आहे, काही इन्फॉर्मेशन दाखवणार आहे, काही ॲडची माहिती, प्रिव्हियस ॲडची माहिती पण मी तुम्हाला दाखवणार आहे, काळजी करू नका. ओके, चला आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. ही ॲड आलेली आहे. ही ॲड तुम्हाला माहिती आहे 120 नंबरची 2025 मधली ॲड आहे. 132 पदांसाठीची ही जाहिरात आहे. त्यानंतर ही फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली. 25 सप्टेंबरपासून ते 15 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि परीक्षा शुल्क सुद्धा तुम्हाला 15 ऑक्टोबरपर्यंत फिलअप करायचं. म्हणजे वेळ आहे, अजून घाबरून जायची गरज नाही आहे. मी जी डॉक्युमेंट तुम्हाला सांगतो, ही डॉक्युमेंट नसतील तर डॉक्युमेंट जमव करा आणि त्यानंतर फॉर्म भरा. अजून एक्झामची डेट डिक्लेअर त्यांनी केलेली नाही आहे. सो लक्षात घ्या. आता पुढे जातो घेऊन मी तुम्हाला. जागा ज्या आहेत ना, त्या जागा तुम्ही जर नीट बघितल्या तर सामाजिक आणि समांतर आरक्षण तुम्ही बघू शकता. सामाजिक आरक्षण म्हणजे बघा, SC ला टोटल जागा 17 आहे, ST ला टोटल जागा 8 आहे, NT अ ला 5 आहे, ब ला 3 आहे, क ला 5 आहे, ड ला 3 आहे. त्यानंतर SBC ला 3 जागा आहे. SCBC ला बघा, SCBC ला जागा आहेत 13. त्यानंतर EWS ला जागा आहेत 13 आणि इतर मागास प्रवर्ग म्हणजेच OBC ला जागा आहे 24 आणि उरलेल्या 38 जागा ह्या ओपनसाठी असणार. अशा टोटल 132 जागांची ही जाहिरात आहे. ओके, आता समांतर आरक्षण जर बघितलं तर कुणाला इथे फॉर्म भरता येणार. समांतर आरक्षणानुसार सर्वसाधारण म्हणजे काय, ज्याच्यामध्ये मेल पण येतो आणि फिमेल पण येतो, ह्या जागा सर्वसाधारण आहे. नंतर म्हणजे ह्या जागा ज्या आहेत टोटल 86 जागा या फक्त मेल कॅन्डिडेटला पण असणार आहे आणि फिमेलला पण असणार आहे. बाकी मात्र ह्या फक्त महिलांनाच जागा बघा. ह्या सगळ्या महिला आरक्षण कॅटेगरीनुसार. SC महिलांच्या 5 जागा, ST महिलांच्या 2 जागा, NT अ च्या 2, अशा ह्या महिलांसाठी जागा 40 आहे.
खेळाडू प्रवर्गातनं तुम्ही जर असाल तर खेळाडूंसाठी इथे एक जागा SC ला आहे, एक जागा SC BC ला आहे, एक EWS ला आहे, एक OBC ला आहे आणि 2 जागा ओपन, अशा 6 जागा खेळाडूंना आहे. अनाथांना समांतर आरक्षण, दिव्यांगांना समांतर आरक्षण. अनाथांसाठी एक जागा आहे, ती पण संस्थात्मक साठी आहे आणि दिव्यांगांसाठी टोटल जागा 5 आहेत. पैकी 2 पदं हे अंध अल्पदृष्टीसाठी, 2 पदं कर्णबधिरता किंवा ऐकू येण्यातील दुर्बलतेला आहे, 1 पद स्वमग्नता, मंदबुद्धी किंवा आकलन क्षमतेची कमतरता, विशिष्ट शिक्षण अक्षमता, मानसिक आजार आणि बहिरेपणा, अंधत्वासह एकापेक्षा जास्त असेल त्यांच्यासाठी एक जागा. अशी ही जागा. आता हे मी तुम्हाला का सांगितलं, कारण तुम्हाला कॅटेगरीनुसार म्हणजे सामाजिक आरक्षणानुसार आणि समांतर आरक्षणानुसार डॉक्युमेंटची पण रिक्वायरमेंट आहे फॉर्म भरताना. फॉर्म भरताना म्हणजेच काय, हा फॉर्म तुम्ही जेव्हा भरतात तेव्हा तुमच्याकडे हे डॉक्युमेंट असणं गरजेचे आहे. मग आता बघूया कोणकोणते डॉक्युमेंट्स आहे. त्यांनी त्यांच्या ॲडमध्येच त्यांनी सांगितले डॉक्युमेंट, मला मी एक्सप्लेन करून सांगतो डिटेलमध्ये. पहिलं त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला लागणार काय, अर्जातील नावाचा पुरावा म्हणजेच काय, तुमचं 10वीचं जे मार्कशीट असेल त्याच्यावरती 10वीचा जे नाव असेल तेच नाव कन्सिडर केलं जातं. जर कुणाचं 10वी नसेल तर त्याच्याशी समतुल्य अर्हता असणारं इतर डॉक्युमेंट पण चालेल, पण 10वी नसेल तर 12वीचं पण चालेल, लक्षात घ्या. सो 10वीला पहिला प्रेफरन्स आहे. 10वीच्या सर्टिफिकेटवर, मार्कशीटवर दोघांपैकी एक, दोघांना सारखंच नाव असणार आहे. जे नाव असेल ते नाव तुमचं इथे त्या नावानेच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. हा पहिला मुद्दा. आता महिलांचा प्रश्न असू शकतो की सर आमच्या नावात बदल झालेला आहे. मग नावात बदल म्हणजे काय, पतीचं नाव असू शकतं. दुसरं काय, सर नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे, 10वीला ठीक आहे पण 10वी नंतरच्या डॉक्युमेंटमध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे, काय करावं, या संदर्भातला सेपरेट माझा व्हिडिओ येईल, तो व्हिडिओ बघून घ्या. पण ह्या व्हिडिओची गरज असेल मला कमेंटमध्ये नक्की कळवा की सर यावरती आम्हाला डिटेल व्हिडिओ द्या. तो व्हिडिओ मी घेतो, उद्या परवाच घेतो, त्यानुसार तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे, लक्षात घ्या. दुसरा मुद्दा काय, वयाचा पुरावा. तुम्ही एवढ्या वयाच्या, हा पुरावा कोण सांगेल तुम्हाला, तर यासाठी सुद्धा तुम्हाला 10वीचं सर्टिफिकेट चालणार आहे. 10वीचं सर्टिफिकेट बघा तुमची बर्थ डेट असते, आहे सगळ्यांचीच असते. सो तो प्रूफ तुम्हाला इथे चालणार आहे. हा जर नसेल 10वीचा, हा जर प्रूफ नसेल तर तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट चालेल, तोही नसेल तर लिव्हिंग सर्टिफिकेट चालेल तुम्हाला, त्याला आपण TC पण म्हणतो, तो पण चालेल तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही आहे. तिसरा मुद्दा आहे शैक्षणिक अर्हता इत्यादी बाबतचा पुरावा. मग शैक्षणिक अर्हता तुम्हाला इथे काय लागणार आहे, 10वी टाकणार तुम्ही, 12वी टाकणार, डिप्लोमा टाकणार किंवा तुमचं डिग्री असेल. जे तुम्ही शैक्षणिक अर्हतेची माहिती, फॉर्म कसा भरावा मी तो व्हिडिओ घेतला त्यात टाकलाय बघा. तुम्ही जी माहिती शैक्षणिक अर्हतेमध्ये टाकाल त्याचे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. मार्कशीट पण चालेल किंवा सर्टिफिकेट पण, दोघांपैकी एक चालेल किंवा दोघंही लागेल. दोघांपैकी एक असेल तरी चालतंय, दोघं असेल तरी चालतंय, लक्षात घ्या. त्यानंतर इथे चौथा मुद्दा, आता इथे तुम्ही काय माहिती टाकतात त्याच्यावर आहे. सो तुम्ही जी माहिती टाकतात त्याचे डॉक्युमेंट तुमच्याकडे असायला पाहिजे, त्या डॉक्युमेंटवरच तुम्हाला माहिती भरायची आहे. अवास्तव माहिती टाकू नका, नंतर प्रॉब्लेम येतो, डीबीला अडचण येऊ शकते. चौथा मुद्दा आहे सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा, म्हणजेच काय, तुमचं EWS प्रमाणपत्र. आता EWS प्रमाणपत्र जे आहे ना, हे तुम्हाला EWS हे कॅटेगरीचे म्हणजे हे जे दिले त्यांनी, हे कॅटेगरीचं सर्टिफिकेट आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीतनं बिलॉंग करतात त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे लागेल. जर सर याच्याकडे म्हणतो की सर माझ्याकडे सर्टिफिकेट नाही आहे, माझ्याकडे रिसिप्ट आहे, चालेल का, नाही चालणार. माझ्याकडे टोकन आहे, नाही चालणार. फार जुनं आहे सर माझं, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही अगदी 2रीला काढले, 3रीला काढलंय, चालतंय, किती जुनं असू द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही ज्या कास्टमधून बिलॉंग करता त्या कास्टची माहिती भरा. कारण फॉर्म भरताना तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट येस और कास्ट सर्टिफिकेटचं नाव टाकायचं आहे, OBC SC ST ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेटचा नंबर पण टाकायचा, त्यानंतर कधी इश्यू केलं, तुम्ही कुठून घेतलं आणि कोणत्या डेटला घेतलं हे पण टाकायचं आहे. सो ते तर ओरिजिनल लागेल तुम्हाला. सो जेव्हा DV असतो ना, DV मध्ये बघितलं तुमचं कास्ट सर्टिफिकेट कधी काढलेलं आहे, म्हणजे फॉर्म भरण्याच्या अगोदरचं आहेत का, असेल तर मग तुम्हाला व्हॅलिड केलं जातं, नसेल तर मात्र तुम्ही फर्स्ट रँक जर आलं तर तुम्हाला अपात्र करून टाकतील. सो कास्ट सर्टिफिकेट. दुसरा मुद्दा, कास्ट सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला EWS लागतं बघा, पुढे तेच दिली त्यांनी, EWS सर्टिफिकेट लागतं का, यस. ते कधी लागेल, 2025-26 व्हॅलिड असणारा EWS लागेल. आता EWS हे सर्टिफिकेट दरवर्षी काढण्याची प्रोसेस आहे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, EWS सर्टिफिकेट एकच वर्ष व्हॅलिड असतं, काढल्यानंतर 1 वर्ष, त्यातल्यात 31 मार्च 2031 मार्च पर्यंतच व्हॅलिड असतं त्या वर्षाचं. सपोज आता काढलं तर 31 मार्च 2026 पर्यंतच व्हॅलिड राहील. तुम्ही अगदी मार्च मध्ये काढलं तर 31 मार्च त्या डेटला संपून जाईल, 31 मार्च, लक्षात घ्या. सो ह्या 25-26 मध्ये काढलेलं असावं, म्हणजेच काय, 1 एप्रिल पासून आत्ताच्या डेटपर्यंत काढलेलं असावं, तेच व्हॅलिड असणार आहे. दुसरा मुद्दा, EWS सर्टिफिकेट हे फक्त ओपन मधल्या, म्हणजे ओपन कॅटेगरी मधल्या, मराठा सोडलं तर उर्वरित कॅटेगरीला चालू आहे, लागू आहे.
मराठा कॅन्डिडेटला EWS लागू नाही. मराठा कॅन्डिडेटला ओपन मधला जो मराठी आहे तो मराठ्यांना काय लागू आहे तर त्यांना SCBC लागू आहे. बघा SCBC. जर कोणी चुकून मराठा असून सुद्धा EWS म्हणून फॉर्म भरला तर भविष्यात अडचण येईल, तुम्ही अपात्र होऊ शकतात. सो मराठा असाल तर SCBCचं सर्टिफिकेट पाहिजे आणि SCBC सर्टिफिकेट हे तुम्हाला एकदाच काढायचं आहे. एकदा काढल्यानंतर म्हणजे आत्ताच पाहिजे, जुनं नको आहे. 24 पासून लागू झालं, तुम्हाला माहिती असेल मार्च मे मध्ये तुम्हाला हे लागू झालं SCBC. जुनं एकदा लागू झालं तर ते नाही चालणार, हे लागेल. सो SCBC तुमचं फॉर्मॅट बघा, एक तर तुमचं सेपरेट असेल ते पण चालेल, एक तर तुमचं एकत्र असेल विथ NCL असेल, म्हणजे आपण विथ NCL असेल आणि ती व्हॅलिड असणारी NCL पाहिजे, म्हणजे आत्ताच्या वर्षामध्ये व्हॅलिड, ते चालेल. दुसरा मुद्दा, सर हे व्हॅलिड नाही माझ्याकडं, मग हे चालेल का एकत्र एकच सर्टिफिकेट आहे ते? यस, हे चालेल, मात्र याला NCL ची गरज आहे. SCBC ला NCL लागतं आणि मराठ्यांसाठीच फक्त SCBC लागू आहे. क्लिअर झाला मुद्दा? पुढे घेऊन जा तुम्हाला EWS SCBC झाला. आता काहींचं कुणबी निघतंय, कुणबी कास्ट नाही, OBC लागतं तुम्हाला. OBC सर्टिफिकेट तुमचं जर निघत असेल फॉर्म भरायच्या लास्ट डेट पर्यंत म्हणजे 15 ऑक्टोबर पर्यंत, तर थांबून तो फॉर्म भरा. नसेल निघत तर तुम्हाला याच्यापैकी कोणते डॉक्युमेंट तुमचं आता निघू शकतं पण आता हातात नाहीये, अशा वेळेस तुम्ही ओपन मधनं फॉर्म भरायला चांगला आहे. ओपन मधून भरला तर कॅटेगरीचे तुम्हाला आरक्षण मिळणार नाही, हे पण लक्षात घ्या. आता याच्यामध्ये बघा, लक्षात घ्या, पुढचा मुद्दा मी तुम्हाला पहिले सांगतो. वैध नॉन क्रिमिनल लागेल तुम्हाला, म्हणजे 2025-26. आता नॉन क्रिमिनल काढताना लक्षात घ्या की नॉन क्रिमिनल तुम्हाला 3 वर्ष व्हॅलिड, 2 वर्ष व्हॅलिड, 1 वर्ष व्हॅलिड असलेलं मिळतं. तुमच्याकडे जे नॉन क्रिमिनल असेल त्यात जर हे 25-26 वर्ष येत असेल तर काहीच अडचण नाही, पण त्यात 25-26 वर्ष येत नसेल, जुनं NCL असेल तर ते चालणार नाही, तुम्हाला नव्याने काढावं लागेल. लक्षात घ्या. पुढे एक मुद्दा अजून तो झाला की मी तुम्हाला एक्सप्लेन करतो पुढे. दिव्यांग असाल तुम्ही तर दिव्यांगाचं सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. दिव्यांगाचं तुमचं काय लागेल, तुम्हाला प्रमाणपत्र पण लागेल. 40% किंवा 40% पेक्षा लागतं आणि परमनंटचं लागतं, टेम्पररी चालत नाही. त्यानंतर UDID कार्ड तुम्हाला लागतं किंवा तुमचं वैश्विक ओळखपत्रासाठीचं नाव नोंदणी क्रमांक एनरोलमेंट नंबर असेल तरी चालतो, म्हणजे कार्ड नसेल चालेल पण हा नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, दिव्यांगांसाठी आहे. दुसरं, हे समांतर आरक्षण बघा, माजी सैनिक असाल तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे, पण इथे जर बघितलं ह्या ऍडमध्ये माजी सैनिकांना आरक्षण नाहीये. मात्र तुम्ही एज मध्ये सूट घेऊ शकता, म्हणून तुम्हाला माजी सैनिक भरत असाल तर भरू शकता तुम्ही. अनाथ सर्टिफिकेट असेल तर अनाथ मधून फॉर्म भरू शकता. खेळाडूंचं सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. बघा यामध्ये काय पुरावा काय लागतो, एक तर फॉर्म भरताना तुम्हाला त्यांनी सांगितलंय पात्र असल्याचा पुरावा, क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल, म्हणजे तुम्हाला तुमचं रँकिंग असावं लागतं, फर्स्ट, सेकंड, थर्ड. त्यानंतर रँकिंग नुसार तुमच्याकडे सर्टिफिकेटनुसार ते सर्टिफाईड केलेलं असावं. उपसंचालक नेहरू व क्रीडा युवा संचालक यांच्याकडनं ते तुम्ही सर्टिफाईड केलेलं असावं लागतं फॉर्म भरतानाच. नंतर तुम्ही जर आरक्षण घेणार असाल सगळ्याच, बघा त्यामध्ये राखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, खेळाडू, दिव्यांगांना, माहिती जे पण आहे, जे आरक्षण घेऊ इच्छिता त्या सगळ्यांना अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल लागतं. आता बघा 3 मुद्दे तुम्हाला सांगतो मी. तुम्हाला जर आरक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला आरक्षण म्हणजेच काय, कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला मस्ट आहे. दुसरं मस्ट आहे तुम्हाला NCL, ज्या कॅटेगरी लागतं त्यांना NCL, आणि तिसरं लागतं तुम्हाला काय तर ते लागतं तुम्हाला डोमेसाईल, हे मस्ट आहे, बरोबर. आता त्यात NCL फक्त कुणाला लागत नाही तर बघा हे कॅटेगरी SC ला लागत नाही, EST ला लागत नाही, त्यानंतर EWS ला लागत नाही, आणि ओपन मधून भरला फॉर्म तर ओपनला लागत नाही. हे 4 जण जर सोडले तर उर्वरित सगळ्यांना लागतं, म्हणजेच तुम्हाला OBC ला लागतंय, बरोबर. OBC ला लागतं आहे. त्यानंतर तुम्हाला SBC ला लागतंय, तुम्हाला SCBC ला पण लागतंय. NT चे सगळेच प्रवर्ग ABCD या सगळ्यांना लागतंय, यांना लागेल. आता डोमेसाईल मात्र ज्यांना आरक्षणाचं सगळ्यांनाच लागणार, हे दोघं कंपल्सरी, ह्याला इफ टाकलंय मी. आता यामध्ये ह्या तिघांपैकी तुम्ही जर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छित असाल कॅटेगरीमधून तर तुम्हाला तिघांपैकी एक जरी डॉक्युमेंट नसेल ना तर तुमचा विचार ओपन मध्ये केला जातो, आणि फॉर्म भरताना तुम्ही नो जर केलं, NCL आहे का नो केलं काही हरकत नाही, फॉर्म भरा तुम्ही, पण तुमचा विचार ओपन मध्ये केला जाईल, हे पण लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर SSC नावात बदल जर असेल, तुम्हाला प्रश्न विचारला जातो, तुम्ही नावात बदल करणार आहात का, तुम्ही यस केलं, नवीन नाव टाकलं, त्याचा पुरावा लागतो. जर पतीचं नाव मुलीने लावलं तर तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट लागतं, आणि जर स्पेलिंग मध्ये मिस्टेक असेल तर तुम्हाला ॲफिडेविट करून ठेवावं लागतं. याचा व्हिडिओ माझा सेपरेट येणार आहे. बघा मराठी भाषेचं ज्ञान म्हणजे 10वीला मराठी असेल तर काय प्रॉब्लेम नाही, तेच वापरू शकता तुम्ही. नसेल तुमच्याकडे 10वीला मराठी, 12वीला मराठी, तर तुम्ही काय करू शकता, तुमच्या HOD कडनं, म्हणजे एखादं कोणते कॉलेज घ्यायचं त्या कॉलेजमधले मराठी डिपार्टमेंटची HOD असेल त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडे स्टॅम्प सिग्नेचर एका फॉर्मॅटवर घ्यायचं आहे. तुम्हाला फॉर्मॅट मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. लागू असेल तर मला सांगा. ओके. लहान कुटुंब, तुमचं लग्न झालं असेल तर लहान कुटुंबाचं 2 किंवा 2पेक्षा कमी अपत्य असणे गरजेचं आहे, त्यांना सरकारी नोकरी मिळते, लक्षात घ्या. अनुभवाचा पुरावा त्यांनी दिलेला आहे, त्या टाईपचा अनुभवाचा पुरावा लागेल तुम्हाला.
ओके, आता यामध्ये मी काही व्हिडिओ तुमचे पुढे डिटेल्समध्ये घेणार आहे. आता फक्त मी तुम्हाला इनिशियली माहिती दिली की फॉर्म भरताना हे डॉक्युमेंट तुम्हाला लागतात. कोणते व्हिडिओ माझे सेपरेट येणार ते लक्षात घ्या. त्यातला पहिला व्हिडिओ माझा येणार आहे तुमचा डोमेसाइल सर्टिफिकेटचा, नावात बदल असण्यासंदर्भातला, मराठी भाषेचा प्रूफ लागण्यासंदर्भात, त्या मराठी भाषा आणि लहान कुटुंबाचा येईल तुमचा, आणि विहित अनुभवाचा सर्टिफिकेट कसा असावा हे व्हिडिओ येणार आहेत माझे. त्याचबरोबर काही व्हिडिओ असे आहेत बघा, याच्यामध्ये वयाचा पुरावा सांगितलं, 10वीत सांगितलं, नावात बदल मी घेणार आहे. त्यानंतर तुम्हाला आरक्षण जे मिळतं बघा, SC, BC, OBC, त्यानंतर ओपन आणि EWS या संदर्भात मला सेपरेट व्हिडिओ येणार आहे हा, आणि NCLचा पण सेपरेट माझा व्हिडिओ येणार आहे. आणि दिव्यांगांसाठी फॉर्म भरताना काय काय कसं भरायचं आहे फॉर्म, तुम्हाला लेखनिक मिळतो का, एक्स्ट्रा मिळतो का, त्याचा व्हिडिओ माझा येणार आहे. आता मी जे राऊंड केले ते व्हिडिओ मी घेणार आहे, पण मला अपेक्षित तुम्हाला कमेंटमध्ये सांगा की हे व्हिडिओ तुम्हाला अपेक्षित असेल तर मी तो घेतो. ज्या व्हिडिओची कमेंट जास्त येईल मला त्याच्यावरती व्हिडिओ मी पटकन घेऊन टाकतो, म्हणजे जी रिक्वायरमेंट जास्त असेल. ज्या व्हिडिओची रिक्वायरमेंट नाही, तुम्हाला माहिती आहे, ते व्हिडिओ मी घेणार नाही. सो कमेंटमध्ये मला नक्की कळवा. हे सगळे व्हिडिओ हे सगळे डॉक्युमेंट लागतात. याचबरोबर तुम्हाला हे पण लागणार बघा, काय काय, आधार कार्ड लागणार आहे, वैध ईमेल ID लागणार आहे, चालू मोबाईल नंबर लागेल, पासपोर्ट फोटो लागणार आहे, सही लागणार आहे, व्हाईट पेपरवरती ब्लॅक किंवा ब्ल्यू पेननी साईन करून अपलोड करावं लागते. कास्ट व्हॅलिडिटीची आत्ता गरज आहे का, नाही, असेल तर चांगलंच आहे, नसेल तर तुम्हाला नियुक्ती झाल्यावर 6 महिने वेळ दिला जातो. सो आत्ता लगेच लागणार नाही. हे सगळे डॉक्युमेंट रेडी करून ठेवा. ओके, याबद्दल काही अडचण असेल मला कमेंटमध्ये कळवा. आणि आवडला व्हिडिओ तो लाईक नक्की करा, आवडला तर कमेंट पण नक्की करा. हे सगळं मी तुम्हाला सांगितलं ना, मी फॉर्म भरून बघितलाय तुमचा हा, आणि प्रोफाईल पण बनवून बघितलाय. सो प्रोफाईल बनवताना, फॉर्म भरताना हे सगळे डॉक्युमेंट लागतात बघा. हे फॉर्म भरतानाची प्रोसेस तुम्हाला मी सगळी दाखवली आहे, तुम्ही बघू शकता यामध्ये काय काय लागतं. याच्यावरती मागे व्हिडिओ पण घेतला मी, प्रोफाईल कसं बनवावं आणि फॉर्म कसा भरावा. फॉर्म भरताना हे सगळे डॉक्युमेंट लागतात तुम्हाला. सो ही सगळी माहिती मी तुम्हाला सांगितली. फोटो साईन पण लागते तुम्हाला. ओके, आता शेवटकडे जातो. याबद्दल तुम्ही तयारी करू इच्छित असाल ना, तर तयारीत लागा. कारण तुम्ही जरी म्हणत असाल सर खूप वर्षानंतर मी अभ्यासक्रम करा, कारण सगळे विद्यार्थी तसेच असणार आहे. अनुभव लागतो ना, त्यांचा एक्सपिरियन्स लागतो ना, 2 वर्ष 6 वर्ष. सो तुमच्या बरोबरची जात काळजी करू नका, अभ्यासला लागा. आत्तापासून अभ्यास केला तर प्रॉपर अभ्यास करून शेड्यूल केलं तुम्ही आमच्या बरोबर चाललात ना, तर अभ्यास होईल. 1 ऑक्टोबरची बॅच लगेच जॉईन करा, कारण डिस्काउंटमध्ये सध्या आहे 6,999 तुम्हाला बॅच मिळते. सो लगेच जॉईन करा. बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला काय आता 30% ऑफ दिला आहे, पण नंतर तो 30% ऑफ राहणार नाही बरं का, लक्षात घ्या. सो राजपत्रित पद आहे, खूप चांगलं पद आहे, अनलिमिटेड वेळ, तुम्हाला वेळेचं बंधन नाही आहे. आमचे लेक्चर तुम्ही हवं त्यावेळेस तुम्ही पाहू शकता, रेकॉर्ड होऊन जातात लेक्चर, लक्षात घ्या. सो लगेच तुम्ही काय करा, हे ॲप डाउनलोड करा, डायरेक्ट परचेस करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक दिली आहे. अगदीच अडचण आली तुम्हाला तर ह्या नंबरला कॉल करू शकता, आणि आमचे व्हिडिओ सगळे तुम्ही लॅपटॉपवरती बघू शकता, मोबाईलवर बघू शकता, टॅबवरती पण बघू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर मनात न ठेवता कमेंट बॉक्समध्ये टाका. पुढचा व्हिडिओ मी नक्की घेतो. धन्यवाद.